शेवटचे स्टेप जरी आले, काही जरी प्रसंग आला, परंतु परमेश्वर तुम्हाला हरू देत नाही, कारण हे तुमच्या मानवी जीवनाचं पुण्य कर्माचं फळ आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजची रिडिंग जी असणार आहे बेसिकली एनर्जी चेक रिडिंग आहे. तर पाहूया आजच्या दिवशी तुमची एनर्जी काय सांगत आहे. तसेच उद्याच्याहीसाठी आपण काही मेसेजेस घेणार आहोत शिवजींकडून. तर पाहूया आजच्या दिवशी तुमची एनर्जी काय सांगत आहे. लेट्स सी. त्याआधी एक रिच्युअल्स आहे, क्रिस्टल हिलिंग. तर ते आपण तुमच्यासाठी करत आहोत, कारण की जर तुमच्या आजूबाजूला काही नेगेटिव्हिटी आहे तर ती दूर निघून जावी, तुमच्या नात्यांमध्ये एक मधुरता यावी, यासाठी मी छोटंसं रिच्युअल करत आहे. ते आपण पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस. माय सिस्टर्स, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. लेट्स सी. पाहूया तुमची आजची करंट एनर्जी काय आहे. तीन कार्ड घेऊया आपण तुमच्या एनर्जीसाठी आणि त्यावरती आपण डिवाइड गायडन्स घेऊ. ओके, 3 कार्ड आलेले आहेत आपल्याला. असू शकतं बॉटमची एनर्जी चेक करूया. ओके, तर इथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी 6 ऑफ वॉन्डची आहे आणि देन द हाय प्रिस्टेस. इट्स अ मेजर आर्काना कार्ड. इथे दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. तुम्ही खूप आध्यात्मिक व्यक्ती आहात जे ह्या व्हिडिओशी कनेक्ट झालेले आहात. तर येथे दिसून येत आहे तुमची करंट एनर्जी जी आहे, तुम्ही सध्या खूप जास्त स्पिरिच्युअल गोष्टींशी कनेक्टेड आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात, परमेश्वराची भक्ती करत आहात. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांच्याशी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट झालेले आहात. तुमची एक प्रकारे स्पिरिच्युअल जर्नी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं कार्य करताना इथे दिसून येत आहात. तरी सुद्धा कशाच्या तरी बाबतीमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे, कशाच्या तरी बाबतीमध्ये अजूनही एक प्रकारे चिंता आहे, भय आहे, किंवा असं म्हणू आपण की ज्या गोष्टी घडत आहेत त्या नेमक्या आपल्या बाबतीत चांगल्या घडत आहेत का वाईट घडत आहेत, या बाबतीत सुद्धा साशंकता आहे. एक आपण म्हणतो ना, एक अचानकच असं काहीतरी घडतं आणि आपले जे काही सगळे चांगले विचार असतात ते बदलून जाऊन अचानक एक निगेटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये सुरू होते. आणि हे माइंड आहे आणि जिथे द्वंद्व आहे तेथे मन असतंच. त्यामुळे आपल्याला इथून मागच्या सुद्धा सगळे जे काही साधू आहेत किंवा जे कोणी योगी पुरुष आहेत त्यांनी हेच सांगितलेलं आहे की मेडिटेशन करा, जे की आपल्याला झिरो माइंड बनायचं आहे, शून्यत्वाकडे जायचं आहे, म्हणजे आपल्या शिवांकडे जायचं आहे. येथे आपल्याला दिसून येत आहे, असू शकतं तुमची एनर्जी जी आहे व्हेरी हाय. येथे दिसून येत आहे मे बी कोणीतरी पर्सन आहे तुमच्या अराउंड. मे बी असू शकतं
तुमचं जे काही सोशल मीडिया स्टेटस आहे किंवा इतरही कोणी लोक असतील तुमच्या अराउंड, तुमच्या फॅमिली मेंबर असतील किंवा इतरही कोणी असतील, ते थोडेसे तुमच्या बाबतीमध्ये घाबरलेले आपल्याला दिसून येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये काहीतरी संताप येथे दिसून येत आहे. त्याचे पडसाद तुमच्यावरतीही पडलेले आपल्याला दिसून येत आहे. सॉरी, कारण की येथे दिसून येत आहे तुम्हाला काहीतरी अचिव्हमेंट मिळालेली आहे, तुम्हाला काहीतरी असं मिळालेलं आहे जे की इतरांच्या दृष्टीने खूप मोठं आहे, इतरांच्या दृष्टीने हे होणं अशक्य आहे, पण तरी सुद्धा ते तुम्हाला मिळालेलं आहे असं येथे दिसून येत आहे. एखादी बिग अचिव्हमेंट, एखादी नवीन जागा, एखादी न्यू प्लेस, एखादं न्यू रिलेशनशिप, एखादं मे बी प्रपोजल, छोटं मोठं काही असो, असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. ते पाहून तुमच्या आजूबाजूची लोक जे आहेत ते येथे दिसून येत आहेत, थोडेसे आपल्याला संतापलेले दिसून येत आहेत. तर दिस इज द एनर्जी ऑफ, त्या लोकांची ही एनर्जी आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे, जे तुमच्यावरती ज्वेलस आहेत, अशी लोक आहेत तुमच्या आजूबाजूला. असू शकतं तुम्ही काल रात्री क्राईंग एनर्जीमध्ये होता, थोड्याशा भावना तुमच्या ज्या आहेत त्या थोड्याशा ओव्हरवेल्मिंग झाल्या होत्या तुमच्या नात्यासंदर्भात. असू शकतं तुमचे पर्सन तुमच्यापासून दूर आहेत, तुमचे हजबंड असतील, तुमचे पर्सन असतील, किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असाल, सोलमेट कनेक्शनमध्ये असाल, परंतु तुमचे पर्सन लांब आहेत, दूर आहेत. सो त्यामुळे तुम्हाला थोडंसं क्राईंग एनर्जी आहे. असू शकतं तुम्ही खूप जास्त बॅलन्स केलेला आहे इथून मागे तुमच्या सिच्युएशनमध्ये, तुम्हाला सगळं माहिती आहे की नेमकं हे सगळं का सुरू आहे, काय आहे. इतक्या दिवस तर तुम्ही व्हॅलिडेशनसाठी तडफडत होता, तुम्हाला वाटत होतं माहिती नाही हे सगळं खरं आहे का खोटं आहे, हे सगळं काय सुरू आहे, या बाबतीतही साशंकता होती. परंतु इकडून तिकडून कन्फर्मेशन तुम्हाला मिळाले, इकडून तिकडून तुम्हाला सगळं समजले, परंतु त्या नात्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. आणि त्यामुळे हे इजंट इट वर्क, म्हणजे हे वर्क होऊ शकत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही स्वतःला खूप जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करता की नाही हे असं होऊ शकत नाही. परंतु शेवटी आपण ह्युमन आहोत, ह्युमन माइंड आहे, आणि ह्युमन माइंड म्हटल्याच्या नंतर भावना ज्या आहेत ओव्हरवेल्मिंग होतात, क्राईंग एनर्जी असते जिथे आपण व्यक्त होऊ शकत नाही. अशा वेळेस एक ऑब्सेशनही असतं आणि वरून बोलायचंही नाही. हे खूप म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात, तो याच्यापेक्षा वेगळा काही नसतो. सो येथे दिसून येत आहे की कालची एनर्जी असू शकते, मे बी क्राईंग एनर्जी होती, आणि त्यातच तुमच्या पर्सनचं नाव तुमच्या समोर येत आहे, त्यातच तुमच्या पर्सनच्या बाबतीमध्ये कोणीतरी बोललंय तुमच्याशी, आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या भावना ज्या आहेत त्या थोड्याशा म्हणजे दुःखी म्हणू आपण काही बाबतीमध्ये. शिवजींशी तुम्ही प्रार्थना करत आहात की मला जीवनामध्ये काही नको आहे, माझ्या जीवनामध्ये जे माझं नातं आहे, जे मी मनापासून मानले ते मला पाहिजे फक्त, बाकी या जगाकडून तर काही अपेक्षा नाही आहे. मे बी असेही तुम्ही प्रार्थना केल्या असतील डिवाइनली. आणि त्यामुळे सुद्धा एक क्राईंग एनर्जी आहे, कुठेतरी एक दुःखी भावना आहे. मे बी सत्य समोर दिसत आहे, सगळ्या गोष्टी दिसत आहे, पण कोणीतरी येऊन आम्हाला सत्य दाखवावं, कारण की आता सत्य बघण्याची एवढी ताकद राहिली नाही असं इथे दिसून येत आहे. सत्य दिसत आहे समोर, परंतु ते बघण्याची हिंमत नाही आहे, असंही होऊ शकतं काहींच्या बाबतीमध्ये. आणि नको वाटतंय सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये जे काही घडत आहे ते थोडंसं कन्फ्युजिंगही आहे, डिसबॅलन्सही आहे, परंतु त्यामधून तुम्ही लवकर बाहेर पडता. लगेच तुम्ही स्पिरिच्युअल वर्क करता, आध्यात्मिक आहात, सो त्यामुळे तुम्ही ह्या भावनांमध्ये अडकून राहत नाही. एवढं स्पिरिच्युअल ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, सो येथे अडकून राहत नाही तुम्ही, काहीतरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता नेहमी. तसेच येथे आजूबाजूची जी लोक आहेत ते ही तुमची एनर्जी झाली, तुमच्या आजूबाजूच्या लोकांची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे, जी तुमच्या अराउंड आहे, जे की तुम्ही एक पाऊल पुढे उचललेलं आहे, जे की तुम्ही एक स्टेप पुढे घेतलेली आहे. त्यांना माहिती नव्हतं की तुम्ही अशी काही स्टेप घ्याल, त्यांना माहिती नव्हतं की तुम्ही असं काहीतरी कराल, तुम्ही असं काहीतरी जागा निवडाल, ठिकाण निवडाल, जेथे कदाचित तुमच्यासाठी ती गैरसोयीचं आहे परंतु सन्मानाचं आहे, आत्मसन्मानाचं आहे, असं काहीतरी तुम्ही चूज केलेलं आहे. मे बी ते एखादं रिलेशनशिप सोडण्याच्या संदर्भात आहे, एखादं जागा सोडण्याच्या संदर्भात आहे, जॉब सोडण्याच्या संदर्भात, असं काहीतरी आहे जेथून मूव्ह ऑन झालेले आहात, जेथून तुम्ही बाहेर पडलेले आहात. कारण की यू नो युअर वर्थ, तुम्हाला तुमची किंमत माहिती आहे. आणि सेल्फ रिस्पेक्ट जो तुमचा आहे तो खूप तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही ते असं ठिकाण काहीतरी सोडलेलं आहे, अशी जागा तुम्ही सोडलेली आहे. आणि ते पाहून जे तुमच्या आजूबाजूची लोक आहेत ते हक्के झालेले आहेत, त्यांना असं वाटतं की ह्यांच्या जीवनामध्ये नेहमीच कसं काय असे बदल होतात, परंतु येथे तुमचं जे जीवन आहे ते डिवाइनली गायडेड आहे, हे त्या लोकांना समजत नाही. येथे दिसून येत आहे की तुम्ही विचार करणं सोडून दिलेलं आहे. आता इथे दिसून येते की
तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये काही झालं तर शिवजी आहेत, त्यामुळे ते जे करायचं तेच करतील, त्यामुळे तुम्ही काही जास्त डोकं लावतच नाही आता. आणि होतंही तसंच. आणि ते पाहून इतर लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की अरे यांच्या जीवनामध्ये असं कसं काय होतं, इतके सडन बदल कसे होतात. परंतु इथे दिसून येत आहे सध्याचा जो बदल आहे तो तुम्ही खूप संघर्षातून मिळवलेला आहे. तुम्ही खूप तुमच्या माइंडला समजावून, तुम्ही परिस्थितीशी झगडून, तुम्ही सगळ्यांना तोंड देऊन, उत्तर देऊन तुम्ही हा मिळवलेला आहे. एखाद्या वेळेस तुम्ही खूप जास्त रडलेले असाल, परमेश्वराला प्रार्थना केली असेल, परंतु जो तुमचा विश्वास आहे डिवाइनवरती, शिवजींवरती जो तुमचा विश्वास आहे तो येथे कुठेतरी जिंकलेला आपल्याला दिसून येते. एखाद्या योद्ध्यासारखं तुम्ही लढलेले आहात तुमच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी, आत्मसन्मानासाठी तुम्ही एखाद्या योद्ध्यासारखे लढलेले आहात. आणि तुमच्या सन्मानाशिवाय तुम्हाला दुसरं काही महत्वाचं नाही. जगातील म्हणतात ना, एक गादी जरी असली राजगादी आणि तिथे सन्मान नसेल तर तिथे तुम्ही राहणार नाही, अशा प्रकारचे लोक तुम्ही आहात. आणि ते योग्यच आहे, मान्य. ह्या कलियुगामध्ये सगळे चापलुसी करणारे लोक आहेत, ह्या कलियुगामध्ये सगळे माझं माझं करणारे लोक आहेत, ह्या कलियुगामध्ये जर काही फायदा होत असेल तर त्याचे हातपाय धरून पुढे पुढे घेऊन जाणारे लोक आहेत. पण तुम्ही त्यातले ना, तुम्ही डिफरंट आहात. सो त्यामुळे तुम्ही ह्या जगातील लोकांपेक्षा डिफरंट आहात, वेगळे आहात. आणि हेच कुठेतरी ह्या लोकांना खटकत आहे की ही व्यक्ती अशी कशी काय असू शकते, ह्या व्यक्तीला एवढा आत्मसन्मान का प्रिय आहे. अशाही बाबतीमध्ये तुमच्याविषयी विचार केले जातात. तुम्हाला एक योद्धा म्हणून समजलं गेलं आहे. तुम्ही एक निडर योद्धा आहात. तुम्ही एक अशी व्यक्ती आहात जी कशाला घाबरत नाही. तुमच्यामध्ये डेअरिंग खूप जास्त आहे. तुमच्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तुमच्यावरती मे बी तुम्ही जे पास्ट लाईफ कर्मा केलेले आहेत, जे पुण्यफळ तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचंच हे सध्याचं जीवन तुमचं दिसून येत आहे की परमेश्वर तुम्हाला हारू देत नाही. तुम्हाला लढायला भरपूर लढणं खूप आहे, तुमच्याकडे संघर्ष खूप आहे तुमच्या जीवनामध्ये आणि हेच तुमचं जीवन आहे. परंतु येथे शेवटचे स्टेप जरी आली, काही जरी प्रसंग आला, परंतु परमेश्वर तुम्हाला हारू देत नाही, कारण हे तुमचं मागच्या जन्माचं पुण्य कर्माचं फळ आहे, या जन्माचं कर्माचं फळ आहे. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला हारू देत नाही, कारण की तुमच्यामध्ये त्या सर्व क्वालिटीज आहे जे एखाद्या योद्धामध्ये आहे. स्पिरिच्युअल असणं म्हणजे फक्त माळा जप करत बसणं असं नाहीये, तर परिस्थितीशी लढताही आलं पाहिजे. आध्यात्मिक होणं म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवून, स्थिर ठेवून जेव्हा परिस्थितीशी लढता, त्यावेळेसचं जे तुमचं एक कर्तृत्व असतं, जे तुमच्यातलं नेतृत्व बाहेर पडतं, ते एखाद्या निडर योद्ध्यासारखं असतं, ते तुमच्यामध्ये आहे. आणि हीच गोष्ट आता तुमच्या आजूबाजूच्या लोकांना समजलेली आहे. तुमच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, तुमच्या फोटोमधून असो, तुमच्या सोशल मीडिया थ्रू असो, लोक पाहून ते पागल झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की ह्यांच्यामध्ये एवढं स्ट्रेंथ का आहे, ह्यांच्यामध्ये एवढी सगळी ताकद कुठून येते, ह्यांच्यातून एवढं एनर्जी कुठून येते. तर ह्यांच्यातली एनर्जी ते डिवाइनमुळेच आहे, परमेश्वरामुळेच आहे, शिवजींमुळेच आहे. सो त्यामुळे ही जी काय एनर्जी आहे, जी ट्रॅव्हल करत करत ज्यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात, तुमच्या प्रभूंशी, तुमचे कोणी असो, शिवजी असो, माता महालक्ष्मी असो, भगवान विष्णू असो, जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत, त्यांची एनर्जी तुमच्यामध्ये एंटर झालेली आहे. तुम्हाला लोक एका योद्ध्यासारखं पाहत आहे. तुमच्यामधील ते सर्व गुण, तुमच्यामध्ये ते सर्व क्षमता आहे जी एखाद्या निडर योद्ध्यामध्ये आहे. आणि हे सर्व तुमच्या पास्ट लाईफचे कर्मा इथे दिसून येत आहे. तर इथे बेसिकली तुमची एनर्जी जी आहे ती आज विनरची आहे. बिकॉज इथे बॉटमची एनर्जी आपल्याला 6 ऑफ वॉन्डची आलेली आहे. ही एनर्जी जी आहे ती एका जिंकलेल्या योद्ध्याची आहे. तुम्ही जवळपास जे युद्ध आहे ते जिंकलेलं आहे. तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे, इथून पुढच्या काळाची एनर्जी आपण घेत आहोत. पण सध्या येथे दिसून येत आहे कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे, माँ कालीचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे, शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल सध्याची आम्ही आमच्या रिलेशनशिपपासून दूर आहोत, जीच गोष्ट एकच गोष्ट आम्ही मागत आहोत परमेश्वराला, पण ती काही मिळत नाही, ती दूर 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 खूप खूप दूर दूर जात आहे किंवा असं वाटत आहे, परंतु कधीतरी डोळे झाकून शांत बसा. तुम्हाला ती जी काही तुम्हाला पाहिजे आहे ती तुमच्या जवळच आहे आणि त्यासाठी तुम्हाला बिलकुल काही एफर्ट्स टाकण्याची गरज नाही आहे. डिवाइन टायमिंगवरती विश्वास ठेवा. जेव्हा डिवाइन टायमिंग मे बी तो 10 वर्षांनी येईल, 20 वर्षांनी येईल, 25 वर्षांनी येईल, परंतु कधीतरी तो टायमिंग येईल. मे बी नेक्स्ट बर्थमध्ये आला तरी तुम्हाला थांबायचं नाही आहे, इथे वाट पाहिजे डिवाइन टायमिंगची. जसं माँ पार्वतीने हजारो वर्ष तपस्या करून शिवजींना प्राप्त केलं, तशाच प्रकारची एनर्जी तुमच्यामध्ये आहे, तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे. कारण की जर तुम्हाला कळालेलं आहे की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्हाला पाहिजे आहे, तर तुम्हाला त्यावरती ठाम राहणं गरजेचं आहे. सो तुमचे विचार जर इकडे तिकडे भरकटत असतील, तुम्हाला वाटत असेल हे सोडून देऊ आपण, नको, आपण
ह्या आता आपल्यासाठी योग्य नाही आहे किंवा आपण ह्या 3D लाईफमध्ये अडकलो, तर येथे लक्षात ठेवा, ही मोक्षाची जर्नी आहे तुमची. सध्या जीवनामध्ये जे काही घडत आहे हे तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जात आहे. त्यामुळे या मोहमायामध्ये अडकवून तुम्हाला कोणी ठेवत असेल तर ते रॉंग आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे 3D मधलं जीवनच खरं आहे, ते खरं आहे, खोटं नाही आहे, ते दिसतंय ते खरं आहे, परंतु जे दिसतंय ते खरं जरी असलं तरी ती मोहमाया आहे. आणि आपल्याला डिवाइन प्राप्तीकडे जायचं आहे, मोक्षापर्यंत जायचं. सो ही जर्नी टू डिवाइन जी तुमची सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही जे पुढं जात आहात आणि तुमच्यातलं जे काही पोटेन्शियल बाहेर येत आहे. तुम्ही बघा, जसे तुम्ही ह्या व्हिडिओशी जोडलेले आहात, माझ्याशी जोडलेले आहात, ह्या चॅनलशी जोडलेले आहात, काही ना काहीतरी बदल तुमच्यामध्ये झाला आहे. जे की तुम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये असायचे पूर्वी, आता तेवढे नसाल. मे बी सर्व डिवाइनवरती सोडून देत असाल. सो स्पिरिच्युअलिटी मीन्स आपल्याला ह्याच निगेटिव्ह भावनांमधून बाहेर काढायचं आहे, नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर काढायचं आहे. जे की सगळ्या जगाचा बोजा आपण डोक्यावरती घेऊन चालतो. ॲक्च्युली बोजा काहीच नसतो, परंतु तो आपण ॲझ्युम करत असतो की हे असं आहे, तसं आहे, असं झालं तसं आहे, काही नाही. सो येथे दिसून येत आहे की तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे किंवा ह्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही ती करताना येथे दिसून येत आहे. जी गोष्ट खूप लांबची होती, तुम्हाला वाटत होतं की ही गोष्ट खूप दूरची आहे, आपल्यापर्यंत नाही येऊ शकणार, अशी काहीतरी गोष्ट तुमच्यापर्यंत येत आहे. सो क्लाइमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. पूर्ण रिडिंगला क्लेम करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा तुम्हाला क्लेम करायचं. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्हाला क्लेम करायचं आहे. तर ह्या पौर्णिमेच्या दरम्यान येथे दिसून येत आहे, सॉरी, आता ही जी काही न्यू मून येत आहे, अमावस्या येत आहे, तुमची एनर्जी हाय कॉन्शियसनेसमध्ये दिसून येत आहे. करंट एनर्जी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची दिसून येत आहे. एक कसल्या तरी ज्ञानामध्ये भर पडत आहे. भविष्याच्या दृष्टीने एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होत आहे. आता तुम्ही कोणालाही घाबरत नाही आहात, तुम्ही स्वतःला निवडलेला आहे. ह्या सर्व संकटातून, ह्या दुःखांमधून, ह्या सर्व लोकांच्या आरोपांमधून, ह्या सर्व लोकांच्या त्रासदायक विचारांमधून तुम्ही स्वतःला निवडलेला आहे. जो व्यक्ती स्वतःला निवडतो त्याला जगही ॲप्रिशिएट करतं, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे कधीही जीवनामध्ये असा प्रसंग आला की तुम्हाला 2 रस्त्यामधून एखादा रस्ता निवडायचा सांगितला, जो आत्मसन्मानाचा आहे तो निवडा. कारण की तो तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन जातो. आणि जो व्यक्ती स्वतःला निवडतो त्याच्यामध्येच डिवाइनचा अंश असतो आणि तीच व्यक्ती डिवाइनपर्यंत पोहोचू शकते. जो व्यक्ती स्वतःलाच निवडत नाही त्याला डिवाइन कसं निवडणार? तो येथे तुम्हाला डिवाइन हेच गाईड करत आहे की तुम्ही जर अजूनपर्यंत स्वतःला निवडलेलं नसेल तर स्वतःला निवडा. आणि तुमच्या एनर्जीनुसार तर येथे दिसून येत आहे तुम्ही काहीतरी जे आहे अचीव्ह केलेलं आहे, जे तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. ही जर्नी डिवाइनपर्यंतची जी आहे ती स्वतःपर्यंतच आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा, तुम्ही कोण आहात. युअर हायप्रिस्टेस मीन्स तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड आहात, ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहात. या महाशिवरात्रीमध्ये तुम्हाला 4 प्रहर असतात. संध्याकाळपासून सुरू होतात 4 प्रहर. 4ही प्रहरामध्ये तुम्हाला भगवान शिवांची भक्ती करायची आहे. त्यांना जलाभिषेक करा, बेलपत्राचा त्यांच्यावरती अभिषेक करा. तुमच्या जीवनामध्ये जेवढे काही दुःख संकट आहेत, जेवढे काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, दुःख संकट दूर निघून जाऊन इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण होतील. सो येथे दिसून येत आहे ही जी न्यूमूनची एनर्जी येत आहे, अमावस्येची एनर्जी येथे येत आहे. तर येथे अमावस्येची जी एनर्जी येत आहे तुमच्यातील एक वेगळंच व्यक्तिमत्व बाहेर येत आहे. सो एनर्जी खूप हाय आहे, ओव्हरवेल्मिंग आहे. कारण की बोलतानाही माझे खूप शब्द वेगळे येत आहेत. सो येथे दिसून येत आहे एनर्जी खूप हाय लेवलची आहे, उच्च क्षमतेची आहे, हाय कॉन्शियसनेसची आहे. सो ही जी काही आताची ही काही अमावस्या येणार आहे त्यामध्ये येथे दिसून येत आहे काहीतरी ज्ञान, ऑकल्ट सायन्सशी निगडीत, तंत्र मंत्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, टॅरोट रिडिंग, मे बी असू शकतं काहींचं फुलं, झाडांशी निगडीत, निसर्गाशी निगडीत, हिलिंग सेंटरशी निगडीत, हिलिंग मीन्स रेकी हिलिंग च्या निगडीत काहीतरी कार्य करताना तुम्ही मला दिसून येत आहात, डिवाइनला दिसून येत आहात. सो त्या भागांमध्ये प्रगती होण्याची खूप जास्त शक्यता येथे आहे. सक्सेसफुल एनर्जी आहे, ग्रोथ होत आहे, विकास होत आहे,
आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकत आहात. आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही हे 2-4 महिन्यापासून जे काही डिस्टर्बन्स होतं लाईफमध्ये, तर आता ते दूर होऊन एक मार्ग जो आहे तो तुमचा प्रशस्त होत आहे. मोठा मोकळा मार्ग तुम्हाला मिळत आहे, जो तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या पुढील जर्नीसाठी एक पथदर्शक म्हणू आपण. सो इथे दिसून येत आहे की सक्सेसफुल एनर्जी आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग. सक्सेस आता इथून पुढच्या काळामध्ये लोकांना तुम्ही दाखवून देणार आहात की सक्सेस म्हणजे काय असतं. तुमच्या ते जे काही पोटेन्शियल आहे ते योग्य रीतीने बाहेर पडताना दिसून येत आहे. डिवाइन लवच्या संदर्भात मी काय सांगू, बॉटमची एनर्जी, त्यानंतरचं हे कार्ड होतं 2 ऑफ कप्स. जशा तुमच्या भावना आहेत तुमच्या पर्सनच्या संदर्भामध्ये, तशाच त्यांच्याही भावना आहेत. कारण की हे ब्रह्मांडामध्ये आपण सर्वजण कनेक्टेड आहोत. सो तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचत आहे, त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. जर नात्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसेल, नात्यामध्ये कुठलीही मागणी नसेल, नात्यामध्ये कुठलेही द्वेष नसेल, अहंकार नसेल, राग नसेल, दुःख नसेल, यातना नसतील, तर मग शेवटी काय राहणार आहे त्या नात्यामध्ये? तर त्या नात्यामध्ये असणार आहे ते शुद्ध, नितळ, निस्वार्थी, एकमेकांची काळजी, प्रेम, भावना, ज्या की येथे दिसून येत आहे म्युच्युअल आहेत. सो तुमच्या पार्टनरच्या संदर्भात तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांच्याही तुमच्या बाबतीमध्ये तशाच भावना इथे आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर युअर रिलेशनशिप. आणि मी जी काही रेकी हिलिंग केली रोज क्वार्टर्स अँड ब्लॅक टर्मॉइलची, तर निगेटिव्हिटी काढून तुमच्या नात्यामध्ये नक्कीच मधुरता ती घेऊन येईल. सोबत असणंच म्हणजे प्रेम असतं असं नाहीये. प्रेम म्हणजे आपण म्हणू एक जाणीव आहे, एक हार्टमध्ये जे आपल्याला जाणवतं एखाद्या व्यक्तीसमोर, ते प्रेम आहे. इथे कुठेही ती व्यक्ती समोरच पाहिजे, ती व्यक्ती जवळच पाहिजे अशी कुठलीही भावना नाही आहे. सो इथे दिसून येत आहे की परमेश्वरही आपल्याला दिसत नाहीत, पण तरीसुद्धा आपण त्यांच्यावरती अतोनात प्रेम करतो. तसंच जरी तुमचे पर्सन तुमच्यापासून दूर असतील किंवा काही कारणांमुळे दूर असतील, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल, तर नक्कीच इथे दिसून येत आहे तुमच्या ज्या भावना आहेत ते ट्रॅव्हल करत करत विचारांच्या थ्रू तिथपर्यंत जात आहेत, व्हायब्रेशन थ्रू तिथपर्यंत जात आहेत. तिथून पुन्हा त्याच प्रकारच्या भावना तुमच्यापर्यंतही येत आहेत. त्यामुळे काळजी करू नका. शेवटी ज्या काही गोष्टी घडतील भविष्यामध्ये त्या डिव्हाइन टायमिंगनुसार घडतील. त्याच्यासाठी वेळ लागला तरी चालेल, परंतु काही गोष्टी योग्य वेळेवरच घडलेल्या चांगल्या असतात सगळ्यांसाठीच. त्यामुळे जरी सध्याच्या सिच्युएशनमध्ये मार्ग दिसत नसेल काही, पण एक मनामध्ये जाणीव असते की कधी ना कधीतरी ह्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळतंच. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. तर उद्या महाशिवरात्र आहे, त्या संदर्भात आपण शिवजींकडून काही संदेश तुमच्यासाठी घेऊ, काही गायडन्स तुमच्यासाठी घेऊ. तर शिवजी म्हणजे महाशक्ती आणि शिवजी अर्धनारेश्वर स्वरूप आणि म्हणजेच ब्रह्मांड. सो मी मेसेजेस जे घेत आहे युनिवर्स करून घेत आहे. तर पाहूया ते तुम्हाला काय सांगत आहे. हे युनिवर्स, हे ब्रह्मांड तुम्हाला काय सांगत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय. द इनलाइटमेंट. तर आता ह्या शिवरात्रीला आपण जे काही ध्यानधारणा करणार आहोत त्या संदर्भात येथे युनिवर्स थ्रू सुद्धा तुम्हाला मेसेज आलेला आहे. हा मेसेज आपण शिवजींकडूनच समजूया. टर्न इनवर्ड म्हणजे अंतर्ज्ञानाकडे लक्ष द्या, ध्यान मेडिटेशन करा. इंट्रोस्पेक्शन अँड सोल सर्चिंग विल लीड यू टू द आन्सर यू सीक. जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला ध्यान मेडिटेशनमधून कळतील. एम्ब्रेस सॉलिट्यूड अँड इनर रिफ्लेक्शन ॲज पार्ट ऑफ युअर जर्नी टुवर्ड्स स्पिरिच्युअल अवेकनिंग. स्पिरिच्युअल अवेकनिंगसाठी ध्यान मेडिटेशन करा. सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला उद्भवत आहे, जे काही शंका कुशंका तुम्हाला जाणवत आहेत, तर त्याची उत्तरं तुम्हाला त्यातून मिळतील. म्हणजेच आत्मज्ञानाकडे तुम्ही जात आहात.
ओके, इनर व्हॉइस, यात पण तेच सांगितलं. इनर व्हॉइस कनेक्ट विथ युअर इनर विजडम अँड ट्रस्ट युअर इंट्युशन. तुमचे इंट्युशन्स काय सांगतात, तुमचं मन काय सांगते, तुम्हाला काय वाटतंय, सोल कॉलिंग काय आहे तुमची. हे बाहेरचं सगळं सोडून दिलं ना, मनातले विचार, दुःखी विचार सगळे, तर एक आत्मा आपल्याला काहीतरी बोलत असतो की नाही हे खरं आहे, ते खरं आहे, तर त्याला इंट्युशन म्हणतात. तर तुमचे इंट्युशन काय सांगतात त्याकडे लक्ष द्या. डायव्ह इन टू युअर सबकॉन्शियस माइंड. एक कॉन्शियस माइंड असतं आणि एक सबकॉन्शियस माइंड असतं. कॉन्शियस माइंड वरवरचं पाहतं, सबकॉन्शियस माइंड एकदम आतमध्ये दडलेलं असतं. तर ते काय म्हणते ते बघा एकदा. फॉर अँसर्स अँड फॉलो युअर ट्रूथ. तुमचं ओन ट्रूथ काय आहे, तुमचं सत्य काय आहे, तुम्हाला काय पाहिजे नेमकं, यावरती फोकस करा. तुम्ही थोड्या दिवसासाठी म्हणता नाही मला हे पाहिजे, नंतर तुम्हाला नाही नाही ते बरोबर आहे, असं नका करू. तुमचं आत्मा तुम्हाला काय सांगतोय, तुमचं सोल तुम्हाला काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या. तुमचं ओन ट्रूथ काय आहे त्याकडे लक्ष द्या. हे बघा वरवरती ज्या गोष्टी दिसतात, कधी कधी आपण वाहवतो, आपल्या वाटतं नको सध्या आता हेच बरं आहे, हीच परिस्थिती बरी आहे, परंतु मग असं काहीतरी घडतं आणि मग आपण त्यापासून दूर होतो आणि मग आपल्या वाटतं नाही नाही हे चुकीचं होतं, आपण उगाच इकडे गेलो, असं तसं. परंतु एक मनामध्ये काहीतरी, एक आतमध्ये काहीतरी एक असं असतं की जे आपल्याला माहिती असतं की नाही ते खरं होतं, परंतु आपण त्यापासून आपण माहिती नाही ह्या 3D मध्ये कसं तरी अडकून जातो आणि आपण ते कुठेतरी टाळतो. तर इथे ध्यानात ठेवा, तुमचं ओन ट्रूथ काय, तुमचं स्वतःचं सत्य काय आहे त्याकडे लक्ष द्या. टाळू नका त्याला, ते कुठेतरी लिहून ठेवा आणि वेळोवेळी त्याकडे बघत जा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. सो इथे तुमच्या ओन ट्रूथकडे लक्ष द्या. एव्हरीथिंग यू नीड इज विद इन यू. बघा एक असतं, एक हरिण असतं, त्याच्या पोटामध्ये कस्तुरी असते, परंतु त्याला माहिती नसतं. तो सगळीकडे शोधतो, शेवटी त्याला नंतर कळतं की कस्तुरी आपल्यामध्येच आहे. म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे आहे ते सगळं तुमच्यामध्ये आहे. फ्लेम कीपर, द फ्लेम कीपर. यार visionary vibes only. You are leader with big dreams and the drive to match, inspire others with your spark. Show up like you own your fire because you do. तुम्ही एक फ्लेम कीपर आहात. म्हणजे एखादं नसते का मशाला असते त्याच्या हातामध्ये, तो पुढे जात असतो आणि मार्ग दाखवत असतो सगळ्यांना जे अंधारातून त्याच्या पाठीमागे येत असतात. तसे तुम्ही आहात, लीडर आहात तुम्ही. तुम्ही लोकांना इन्स्पायर करू शकता. काहीतरी तुमच्यामध्ये असं आहे की जे मोटिवेट करू शकता तुम्ही लोकांना. असा गुण तुमच्यामध्ये आहे. स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये तो फायर आहे, तुमच्यामध्ये ती आग आहे. सो तुम्ही ते करू शकता. तुमच्यातलं जे काय आहे ते तुम्हाला ह्या जगाला दाखवायचं आहे. वन मोर मेसेज. लुनार मिरर. आता हे जे काही न्यू मून येत आहे त्या संदर्भातच आपल्याला कार्ड मिळाले. ह्या लुनार मिररला काय करणार तुम्ही, लुक इनवर्ड. टेस्ट इंट्युशन अँड सेल्फ रिफ्लेक्शन रिव्हील हिडन ट्रूथ्स. स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा, तुम्हाला कळेल, तुम्हाला की नाही ती व्यक्ती आपल्यासाठी नाहीच आहे, पण जरा आठवा त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे, आठवा जरा. किंवा त्या ठिकाणी काय काय झालं होतं जे तुमच्यासाठी योग्य होतं का योग्य नव्हतं हे फक्त तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्या कोणाला नाही. तुमचा आत्मा एक सांगत असेल अरे नाही ती व्यक्ती अशी वागली होती आपल्यासोबत, परंतु त्याच्या पाठीमागं काहीतरी एक होतं जे तुम्हाला त्यावेळेस नाही कळालं. परंतु आता तुम्हाला इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, तुमच्या इनवर्डमध्ये जाण्याची गरज आहे. ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट्स. आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, जे सत्य आहे त्यावरती विश्वास ठेवायचा आहे. यू नेव्हिगेट ड्रीम्स अँड द सबकॉन्शियस फॉर डीपर क्लॅरिटी. सबकॉन्शियसमध्ये उतरा, तुम्हाला डीपर क्लॅरिटी मिळेल. सबकॉन्शियसमध्ये कसं उतरणार, मेडिटेशन. द ब्लेझिंग चेंजेस. बिग चेंजेस येत आहे. मी जसं तुम्हाला टॅरोटमध्ये सांगितलं त्यामध्ये होतं की आता एक आत्मविश्वास पूर्ण जर्नी सुरू होत आहे. एक खूप छान असं होत आहे तुमच्या जीवनामध्ये. तर नक्कीच ब्लेझिंग चेंजेस. सो क्लायमेट दिस रीडिंग. सडन अचानक बदल होतील. रिव्हील व्हॉट इज नो लॉंगर ट्रू. काही ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाही आहेत त्या जातील. इन द कॉलेप्स ऑफ ओल्ड फाउंडेशन. बाकीच्या ज्या गोष्टी चुकीच्या होत्या, जुन्या होत्या, त्या कॉलेप्स होतील. ट्रान्सफॉर्मेशन, क्लिअरिंग द वे फॉर ट्रूथ, ग्रोथ अँड रिन्युअल. ग्रोथ अँड रिन्युअल येत आहे. जसं की तुम्हाला टॅरोटमध्ये सुद्धा हेच मेसेज होतं, शिवजींकडूनही हेच मेसेज आले, युनिव्हर्स थ्रूही हेच मेसेज आले. तर ह्या रिडिंगला नक्की क्लेम करा. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग. आणि नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगमधून नक्कीच काही ना काहीतरी छान असे मेसेजेस मिळाले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा. महाशिवरात्रीच्या आधी हा व्हिडिओ मिळाला असेल तर तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात. हे सर्व चांगले चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहे. तुमची करंट एनर्जी खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे आता काय बोलते हो,
लोहा गरम आहे, हातोडा मार दो. सो हे सर्व तुम्हाला करायचं आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये प्रगती, उत्साह, सक्सेस, तुमचं लव येत आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलं. असेच व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच.